संघाच्या धावसंख्येमध्ये होते ती वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 बिनबाद 14. तिसरा येतो का काय? तिसरा टाकतो टोलेला बॉल आणि एक धाव काढले दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय की नाही आणि 2 धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये येते ती वाढ आणि 2 धावावरतीच मात्र समाधान मानावं लागले आहे. कोणत्याही संघाला 2 धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होते वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 16 बिनबाद 16. अजित मात्र एक मात्र आता थांबत नाही आणि त्याला माहित आहे त्याचं होम ग्राउंड आहे आणि आणि संघासाठी मोठी धावसंख्या उभारून द्यावी लागेल. बॉल आणि हा खणखणीत षटकार 6 धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होते वाढ. अजित नावाचं वादळ मात्र या ग्राउंड मध्ये आज तापलेलं आहे. त्यावेळी अजित कशा पद्धतीने खेळतोय आणि किती धावसंख्या वरतो आपल्या संघासाठी संघाची धावसंख्या पोहोचली आहे ते 22 बिनबाद 22. अजित नावाचं वादळ मात्र या ग्राउंड मध्ये आज भोगवते. काय करते पाहतो तो अजित टाकलेला बॉल आणि त्याचप्रमाणे बॉल उत्तर धावसंख्या टोंकाली बसवण्याचा प्रयत्न होतो की नाही. 2 धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होती वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 24 बिनबाद 24. अजित ओके सकाळी मला काय कळलं बॉल आणि एक काढले बसवण्याचा प्रयत्न होतो की नाही आणि या ठिकाणी अडथळा असल्यामुळे मात्र 2च धावावरती समाधान मानावं लागले आहे. ते 3 धाव काढलेला आहे आणि 3 धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होती वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचत होती 27. उत्कृष्ट पद्धतीने चाललेला हा सामना ज्या पद्धतीने अजित खेळते नाही पण सांगते मी पण आता कमी पडत नाही. आता पाहूया एक उर्फ अजित मात्र आपल्या संघासाठी काय करतो तो एक उर्फ अजित उत्कृष्ट पद्धतीने चाललेला सामना. पाणी 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 वा बॉल आणि खडखडीत षटकार 6 धावच्या मदतीने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये होते वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचत आहे ती 33. उत्कृष्ट पद्धतीने चाललेला हा सामना. अजित मात्र इथे थांबत नाही. उत्कृष्ट पद्धतीने बॉल आणि एक धाव काढला दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो की नाही आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज यामध्ये सुरक्षित खेळीमध्ये पोहोचतोय. 2 धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होते एक उर्फ अजित. त्यावेळी आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारते तो अजित. आजच्या मात्र अजित ह्या ठिकाणी काय होते आणि ह्या ठिकाणी मात्र अजितची खेळ संपुष्टात येत आहे ती अजितची खेळी आणि त्याची जागा घेण्यासाठी जात आहे तो विजय. तोरणे असं दोन्ही नाव दिलेले संघ उत्कृष्ट पद्धतीने बॉल आणि कोणत्या पद्धतीने खेळ नाही आणि या ठिकाणी मात्र महेंद्र माघारी परततो. महेंद्र लंबू प्लेअर त्याच्या पाया पडल्या संपला. उत्कृष्ट पद्धतीने चाललेला सामना. महेंद्रने मात्र स्वतःच्या दोन एक प्रकारची आत्महत्या केली असं तर मला इथं वाटतं. काही गरज नसताना मात्र महेंद्र या ठिकाणी माघारी परतावं लागत आहे महेंद्रला. कॅमेरा काढून नेला काय पूर्णपणे चप्प फसत आणि या ठिकाणी षटस्थानात तिचा इशारा 2 ओव्हरच्या असतो धावसंख्येला 35. 2 बाद 35 2 ओव्हरच्या सांगते संघाची धावसंख्या 2 बाद 35. तसेच आमचे विक्रमभाऊ डामसे लाईव्ह मध्ये आले आणि त्यांनी आम्हाला दाखवलं आणि तसेच आमचे निलेश भाऊ वागीत आणि निलेश भाऊ पारदी आणि तसेच आमचे मित्र सोडून इकडे आले. गोलंदाज कोण आहे आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्टपणे टाकला बॉल आणि त्याचप्रमाणे बॉल एक तर धाव पण काढला दुसरा जायचा प्रयत्न नाही आणि एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागत आहे ते कोंडवे संघाला. एका धाव
संकष्टीपर्यंत टाकलेला बॉल आणि विजय मात्र समजू शकला नाही हा बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ आणि पंच मात्र दंडित करतात. संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 वरती. 2-37 असा चाललेला सामना. टाकलेला बॉल एक धावून काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होती वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 39. 2-39 अशी चाललेली ही धावसंख्या. विजयला मात्र इथं बहुत मोठे फटके खेळावे लागतील. सगळ्यांच्या आशा विजयकडे आहेत. फलंदाज मात्र आपल्या संघासाठी काय करतो तो विजय कितपत विजय खेळतो आपल्या नावासाठी. आता इथं प्रशांत पाहूया प्रशांत आपल्या संघासाठी काय करतो. प्रशांतकडनं पण सर्व प्रेक्षकांना आणि क्रिकेट त्यांच्या टीमच्या खेळाडूंना खूप खूप अपेक्षा आहेत. पण प्रशांत कशा पद्धतीने खेळतोय तर त्या अपेक्षा पाहूया. पुढचा बॉल टाकलेला बॉल आणि एक तर धाव काढण्याचा सर्व धावचा प्रयत्न होतोय की नाही आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न 2 धावच्या मदतीने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये होते वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 42. संघाची धावसंख्या होते ती 42. प्रशांत कडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. पाहूया प्रशांत काय करतो तू. या ठिकाणी मात्र भेट होते तो प्रशांत आणि सेटिक्सचा मात्र हुशारा. बॉल एक धावून काढला. दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसऱ्या धावचा प्रयत्न 2 धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होते ती वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचत आहे ती 44 होती. 2-44 आणि बॉलिंगवर मार्क वरती आहे तो आकाश. बॉलिंग मार्क वरती आहे तो आकाश. कितपत जगून ठेवतो तो विजय. 2-2 अपेक्षा सगळ्यांना नावाप्रमाणे विजय खेचतो की नाही पाहूया हा विजय. टाकलेला बॉल आणि या ठिकाणी मात्र विजय पूर्णपणे बीट होतो तो विजय आणि या ठिकाणी मात्र उत्कृष्ट पद्धतीने चाललेला सामना. जोपर्यंत एक ग्राउंड मध्ये होता तोपर्यंत गाडी स्पीड चालू होती पण एकेच्या नंतर मात्र गाडी स्लो झालेली दिसते. उत्कृष्टपणे टाकलेला बॉल आणि मात्र इथे प्रशांतची खेळ मात्र संतोषाची आहे. या ठिकाणी प्रशांत मात्र बाद होतो. या ठिकाणी प्रशांत तो प्रशांत मात्र सगळ्यांना निराश करतो. तो प्रशांत त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा होत्या. संघाची धावसंख्या पोचली आहे ती 45. 3-45 अशी संघाची धावसंख्या. जोपर्यंत एकी होता तोपर्यंत मात्र गाडी स्पीडने चाललेली होती. धावसंख्या एकीच्या माघारीनंतर मात्र धावसंख्येने गोलंदाजी करतो होती रविदास. बॉल आणि पाया बॉल होती कितपर्यंत इतर पळून काढले. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो की नाही. एका धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होती वाढ. संघाची धावसंख्या पोचते ती 46. 3-46 अशी चाललेली धावसंख्या. पाहूया विजय नावाचं वादळ मात्र ह्या वर्षी ह्या ग्राउंडवरती पाहायला मिळालं नाही. पाहूया ते कशा पद्धतीने टॅकल करते हा विजय. टाकलेला बॉल आणि एक धाव दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. एका धावेवरती मात्र त्यांना समाधान मानावं लागत आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 47. 47 अशी चाललेली धावसंख्या. काही संत गतीने चाललेला हा सामना. अशा पद्धतीने जर आपण खेळले तर तोडणे संघ हा एक दलाडी संघ आहे. त्याच्यामुळे आपल्याला मोठमोठे फटके खेळावेच लागतील आणि मोठी धावसंख्या उभारावी लागेल. त्याच्यामुळे हा चाललेला सामना या ठिकाणी मात्र पूर्णपणे बीड होते. तो त्याला कोणत्या पद्धतीने बॉल समजत नाही आणि या ठिकाणी षटक चालण्याचा इशारा.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 47. एक प्रकारचा अडथळा आला आणि सुटली मारण्याची वन टाकलेला बॉल आणि एक धाव काढलेली आहे. पाहूया दुसऱ्या धावचा प्रश्न होतो की नाही. दुसऱ्या धावचा प्रश्न आणि 4 धावा. या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब असल्यामुळे मात्र संघाला 4 धावेचा बोनस भेटला आणि 4 धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये जायची 51. 3 बाद 51. अजूनही काही मोठे पटके मात्र विजयला खेळावे लागतील कारण विजयकडे तो खेळ आहे. या ठिकाणी विजय मात्र पूर्णपणे भेटत होतो. विजय उत्कृष्ट पद्धतीने चाललेला सामना. विजय मात्र काय करतोय आपल्या संघासाठी कितपत धावसंख्यावर करतोय तो विजय. पूर्णपणे बॉलचा तो फायदा उठू शकला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ आणि संघाची धावसंख्या होते ती 53. धावसंख्या एकेनंतर मात्र धावसंख्येला पूर्णपणे विराम बसलाय की काय असंच मला वाटतंय आणि या ठिकाणी मात्र व्हाईट बॉल पंच घोषित करतात आणि अवांतर धावसंख्येमध्ये वाढ आणि संघाची धावसंख्या 54. 3 बाद 54 अशी संघाची धावसंख्या. धावसंख्या उभारते तो यजमान कोंबडे संघ आणि ह्या ठिकाणी एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागत आहे ते विजयला. एका धावेचा रोबसला मात्र मोठमोठे पटके खेळावे लागतील तरच आपण मोठी धावसंख्या उभारू शकतो. मात्र जेव्हानंतर एके आऊट झाला त्यानंतर मात्र कोणत्याही पद्धतीची धावसंख्या उभारली गेली नाही. धावसंख्येला एक प्रकारे पूर्ण विराम बसला की काय असं वाटतंय. या ठिकाणी मात्र रोहिदास पूर्णपणे बीट होतोय आणि त्याला हा चेंडू समजू शकला नाही. झालेलं हे प्रेक्षक पण त्या ठिकाणी मात्र रोहिदास मात्र पूर्णपणे बीट होतोय आणि 2 बॉल मात्र तो बीट झाला आणि या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 55. 5 असं म्हणावं लागेल ते आव्हान मात्र यजमान संघाने ठेवलं आहे ते तोरणे संघासोबत. पाहूया कशा पद्धतीने बॉलिंग करतात ते यजमान संघ तातोडा 11 क्रिकेट क्लब कोंडवा. एक आऊट झाला आणि मात्र एक झाल्यानंतर मात्र धावाची गती कुठेतरी कमी झाली आणि त्याचा फायदा मात्र तोरणे संघाच्या गोलंदाजांनी पूर्णपणे घेतला आणि त्यांना जोखडून ठेवण्याचं काम केलं फलंदाजाला आणि धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागला. मला तुझी केसा बघून म्हणलं हा बघत होती 100% आणि तो त्याच्याबरोबर आला खाली. आणि लक्षात घ्या आता बघ कारण काय काय नाव त्याचं कोणता प्लेअर म्हणून वापरते जरा नाही अमोल काय पंच लवकर सामना चालू करावा. अजूनही आपल्याला 5 ओव्हर टाकायचे आहेत. वेळेचं नियोजन करावा. तातड आहे कौल दे का काय आधीची जोर त्यालाच मारली आताच वैभव आणि विकास आणि वैभव असे नावाचे दोन्ही फलंदाज यांच्याकडे मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ते मोठमोठे ज्या फटकेच्या जोरावरती मात्र गोलंदाजाला धूप चारतात असे हे नावाजलेले खेड तालुक्यातून आलेले हे फलंदाज आज मात्र अप्पकारोटे स्टेडियम वरती मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करतात ते काही क्षणातच आपण पाहणार आहोत. चाललेला हा सामना आपल्या नावासाठी गावासाठी आणि प्रतिष्ठेसाठी चाललेली ही लढत कोण बाजी मारतो आणि कोण होणार आजच्या दिवसाचा विजेता ते काही क्षणातच आपल्याला दिसेल. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे भाकीत करणं हे चुकीचं ठरू शकतं. जाऊया ग्राउंडच्या दिशेने आणि लेट स्टार्ट गाठलाय जर खिचत तेव्हा हिरवा दिसला का
ट्राय करते विकास आणि ट्राय करते वैभव असे दोन्ही नाव दिले फलंदाज. नाही आहोत. उत्कृष्ट पद्धतीने चाललेला हा सामना बाजी मारतोय गावासाठी प्रतिष्ठेसाठी आणि गावासाठी. या ठिकाणी मात्र किती धावा? तिच्या गेला बादल सोडून पुढे 4 धावा. 4 धावाच्या मदतीने संघाच्या उत्कृष्टाचा हा फलंदाज खेळण्यामध्ये माहिर आहे. सगळ्यांनाच माहित आहे त्यांनी आतापर्यंत 2 सामने खेळला कशा पद्धतीने त्यांची फलंदाजी केली आहे. त्याच्यामुळे त्याच्या भात्यामध्ये मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. त्याला दुप्पट जोखून ठेवतो तो अजित. प्रतिष्ठित टाकलेला बॉल आणि इथे मात्र चुकी करतात ही चूक त्यांना खूप मोठी महागात पडणार आहे. सामना सोडला की बळी सोडला हेच आता काही दिवसात काही वेळानंतर मात्र यांना उत्कृष्ट पद्धतीने चाललेला हा सामना. ज्या फलंदाजाला तुम्ही जोडदान दिले ते फलंदाज कशा पद्धतीने खेळतो याची आपण खेळ पाहिलेली आहे. असाच चौकार गेला. उत्कृष्ट पद्धतीने बॉल आणि ह्या बॉलवरती मात्र खणखणी 4 धावा. 4 धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होते वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचते होती 8 वरती 2 धावा 8. असा उत्कृष्ट पद्धतीने खेळ करताना हा वैभव याच्या सपाट्यात पाहिजे नव्हता. उत्कृष्ट पद्धतीने चाललेली ही बॅटिंग दोन्ही संघ खेळतो आपल्या नावासाठी गावासाठी आणि प्रतिष्ठेसाठी. आणि ह्या ठिकाणी मात्र खणखणीत दोन चौकार 4 धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होती ती वाढ. वैभव मात्र इथे थांबत नाही. 1-1 वैभव असा सामना. पाहूया की काय करतो आपल्या संघासाठी. तसंच एक आता उत्कृष्ट पद्धतीने चाललेला हा सामना. बॉल आणि पाहूया कॅच होते की नाही. आणि त्या ठिकाणी मात्र प्रशांतने एक एवढी मोठी चुकी केलेली आहे. उत्कृष्ट पद्धतीने चाललेला हा सामना. मात्र कॅच सोडली की मॅच सोडली हे मात्र काही वेळेनंतरच कळेल. उत्कृष्ट पद्धतीने चालले संघाचा या ठिकाणी षटक समर्थाचा इशारा येत. तो गडी लय डेंजर आहे भाऊ. तुम्ही काय मला कमी समजता काय. उत्कृष्ट पद्धतीने चाललेला हा सामना आणि या ठिकाणी मात्र संपुष्टात येत आहे. वैभव मात्र या ठिकाणी बाद होतो. सचिन नावाचा हा गोलंदाज मात्र माहिर असा हा गोलंदाज मात्र त्याने कित्येक मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. कित्येक मोठमोठ्या फलंदाजाला मात्र त्याने माघारी करता असा हा सचिन मात्र या ठिकाणी पहिली विकेट घेऊन देतो. तो यजमान संघाचा डावलवान कोंडवला. पाहूया आता संधीचं सोनं करतोय की नाही संघ पुढील प्रमाणे. आणि नवीन बॅट्समन जात आहे तो संपत. आपण नाव दिला असा फलंदाज त्याने कित्येक मोठमोठ्या स्पर्धा खेळून आपल्या नावावरती मोठमोठे रेकॉर्ड बनवलेले आहेत असा संपत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो संपत. संपत सचिन असा चाललेला हा सामना. प्रत्येक जण खेळतो आपल्या गावासाठी नावासाठी आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी चाललेली ही लढत. नाही का तिकडं टाकलेला हा बॉल आणि ह्या ठिकाणी मात्र पंच दंडित करतात आणि साईड बॉल एक धावच्या मदतीने संघाच्या एक बाद 14 अशी संघाची धावसंख्या. प्रेक्षक वर्ग मात्र डोळे लावून मात्र सामन्याचा आनंद लुटताना. टाकलेला बॉल आणि पूर्णपणे झालेला तो संपत. कशा पद्धतीने हाताळतो सचिन गोलंदाजी करतोय तो गोलंदाजी मार्क असणारा हा सचिन. हिट कर म्हणतो डायरेक्ट. उत्कृष्ट पद्धतीने बॉल हात पोहोचतोय. त्यावेळी आपल्या संघासाठी कितपत धावसंख्या रोखून ठेवतो तो सचिन. सचिन तो संपत असा चाललेला हा सामना. खरंच गडी बाहेर नाही ना. 1.5 वर्ष दांडेगाव अशी चाललेली ही लढत. दोन्ही तुल्यबळ संघ. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल आणि पूर्णपणे बीट होतो तो संपत.
संपत हा नावाजलेला असा फलंदाज आहे. त्याच्या पण बॅटच्या हातामध्ये मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. उत्कृष्ट पद्धतीने चाललेली ही मॅच आणि या मॅचचा आनंद घेताना प्रेक्षक वर्ग मारतेच नंतर पाहूया कशा पद्धतीने खेळतात ते. त्याला मारणार तो सचिन प्रसंत घुसवा पाहिजे नव्हता यांनी आता नाही आता उत्कृष्ट पद्धतीने बॉल पाहूया बॉल होती कितपत असं किती आणि ह्या ठिकाणी मात्र प्रशांत केले. त्या ठिकाणी मात्र संपतला मात्र यशस्वी परतण्यासाठी बाद केला तर संपतला उत्कृष्ट पद्धतीची कॅच घेतली प्रशांतने आणि संपतची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात आली आणि त्याची जागा घेण्यासाठी पाहतो. अवघड होती तरी जिल्ली पाहूया आपल्या संघासाठी काय करतो अजय असं नाव दिला हा फलंदाज. अजय तो सचिन उत्कृष्ट पद्धतीने चाललेला सामना आणि सामन्याचा आनंद घेत असताना प्रेक्षक वर्ग संघामध्ये असे मोठमोठे नाव असे फलंदाज आहे त्यांना काही कमी समजून चालून जमणार नाही. त्यांच्याकडे शेवटपर्यंत अशी बॅटिंग लाईन आहे की ते प्रत्येक क्षणाला काही करू शकतात. क्रिकेट हा एक अनिश्चितचा खेळ आहे. उत्कृष्ट पद्धतीने टाकले बॉल पाहूया बॉल होती किती धावसंख्या एक धाव काढले दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतो की नाही आणि एका धावीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये त्याची वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचते 15 2-15 अशी संघाची धावसंख्या अजय आणि विकास मात्र अजूनही ग्राउंड मध्ये आहे. हा विकास नावाचा फलंदाज ज्या पद्धतीने फटका खेळतो ना पूर्ण गोलंदाजांना थोडी पाहण्यामध्ये माहेर असलेला हा विकास मात्र अजूनही क्रीज मध्ये आहे. बॉल आणि पाहूया बॉलवरती कितपत गेला आणि हा चौकार 4 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये किती वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 19. खेळ आहे. कोण बाजी मारणार कोण जिंकणार प्रत्येक जण खेळतो आपल्या नावासाठी गावासाठी आणि प्रतिष्ठेसाठी चाललेली ही लढत संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 19. 2-5-19 अशी संघाची धावसंख्या जवळजवळ 9.5च्या सरासरीने चाललेला हा रन रेट आणि गोलंदाजी मार करतो स्वतः संघाचा संघ नाही एक पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी हातात होतो एक वाजव पद्धतीने टाकलेला बॉल आपण त्याला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागत आहे ते पूर्ण संघाला आणि स्ट्राईक वरती जात येतो विकास नावाचा असा फलंदाज. जोपर्यंत हा फलंदाज क्रीज मध्ये आहे ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत सामन्याचं भाकीत करणं खूपच अवघड आहे. असा हा फलंदाज मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहेर असलेला हा फलंदाज आणि कशा पद्धतीने टाकलेला बॉल लाईन वरती जे काय लाल जर्सी आले जे बाउंड्री टच लाल जर्सी वाले प्लेयर आहेत त्यांनी खाली बसून घ्या कारण समजत नाही कुठे प्लेयर आहे काय आहे ते. उत्कृष्ट पद्धतीने चाललेला हा सामना उत्कृष्ट पद्धतीने केलेला बॉल आणि पाहूया बॉलवरती कितपत असं घ्यावं ते एक तर दाखवून काढले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की नाही आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद अजय मात्र या ठिकाणी बाद होते. त्याची जागा घेण्यासाठी नाही फलंदाज होतो आकाश असं नाव दिले हा फलंदाज. आजची खेळी मात्र संपुष्टात आणलेली आहे. तू दाबून घे बरं अजय तिकडे डब्ब परजा टॉक आपण एक नाव गेला असा फलंदाज याने कितीतरी मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेला आहे. आता तो कशा पद्धतीने खेळतोय आपल्या संघासाठी रमेश असं नाव दिलं हा फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो रमेश. देवीला जोरी दिली आता काय देवले युट्यूबचा चॅनल याच चालणार आम्ही बोलले त्याचा
तो नाही चॅनल चालला ना काय सांगू फेमस होईल डायरेक्ट संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 21. फॉर्म लागेल मी येत नाही असं वाकायला लागेल डायरेक्ट फोटो घे ना डायरेक्ट गोट्या एवढं झालं का फोटो काढणार तो आपलं टाकलेला बॉल आणि बॅट्समॅन पूर्णपणे फिट झालेला आहे कोणत्याही पद्धतीने तो समजू शकलेला नाही लास्ट ओव्हर काय होते पाहूया जमतंय का नाही आणि राम मात्र या ठिकाणी कॅच सोडते मॅच सोडते काही क्षणातच आपल्याला कळेल काही नाही जाऊ दे त्याला विषय नाही अरे 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 तुला टाकायची वर टाकलं ते तुला तापवते काय पोरगा रे हा पोरग गोलंदाजी मारतो कोण येते 3 मॅच होती टेन्शन नका घेऊ तू टेन्शन घेऊ नको काही विषय होणार नाही याला वैभव कधीच आलाय माघारी चाललेला सामना आणि गोलंदाजी मारतो संघाचा उपकरणादार ऑफसाइड ऑफसाइड आपल्या संघासाठी वा 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 आणि बॅट्समॅन पूर्णपणे पकडलेला होतो बॅट्समॅनला हिच्या तू दमत आहे मागे आपल्या संघासाठी काय करतो कितपत जखून देतो तो फलंदाजांना पुरुषाचा फलंदाज आजही क्रीजवरती आहे त्याच्या हातामध्ये मोठमोठे पत्ते करण्याची क्षमता आहे खाली ठेव खाली ठेव खाली ठेव पूर्णपणे जखून घेण्याचं काम केलं आहे ते प्रशांत आहे चाललेला सामना संघाचा पूर्ण उपकरण मात्र आपल्या हातात मात्र खाली ठेव खाली फलंदाजांना खालून ठेव बॉल खालून ठेव वा 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 आणि या ठिकाणी मात्र खेळ पास हॅलो पंच बाहेरचे ठेवलेले आहेत आम्ही आमचा कोणताही पंच ठेवलेला नाही पंच बाहेरचे आहेत त्याच्यामुळे आम्ही आमच्या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आमच्या गावचे पंच ठेवत नाहीत डिसिजन मागे घेतलं पंच जो डिसिजन येतील तो मान्य असेल सगळ्यांना जाऊ द्या बरोबर आहे खालून ठेव आणि या ठिकाणी मात्र बरोबर बॉल टाकतो वर्षा तू कॅमेरा होता ना त्याचं चालू दम घे प्रशांत सरक ते हाडकाटो प्रशांत वा 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 वर्षू वा बॉल आणि पाहूया बॉलवरती किती धावसंख्या पडतात ते संघाची खजव्यानो कुठं आलाय सचिन बघ तिथून तिथं बसलाय ए अजित अरे तो सचिन तिकडे पोहोचलाय तुम्ही काय असं पूर्ण संघ मात्र त्याचा पूर्णपणे फायदा होत आहे पूर्ण संघ प्रशांत नावाजलेला असा गोलंदाज चाललेली मॅच पाहूया हातावरती प्रशांत बॉल पाहूया बॉलवरती किती धावसंख्या आणि आज 6 धावा 6 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होती वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 32 आणि ते 35 लागते 8 आणि ते 5 13 23 आहे तर मी म्हटलं ना महेंद्र आहे अरे मला पुरा कॉन्फिडन्स येते एवढा बॉल डॉट झाला पाहिजे त्याच्या गाडी लास्ट आहे ना त्याच्या काढू शकतो बॉल त्या गाडी बघतो ना संघाचा उपकरणावर मात्र प्रशांत आपल्या संघासाठी किती धावसंख्या रोखून ठेवते प्रशांत त्या गाडीला वर ठेवा पाहिजे ना रे रमेश मात्र नावाजलेला असा फलंदाज खाली टाक नाही वा 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 सुंदर या ठिकाणी षटकाचा इशारा 6 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे तो तरुण संघाला
छप्पन करायचे कोण आलं आता पण करते महिंद्रा येऊ दे चल कडे पाया पड मगाशी त्यांनी अशीच मारली काय नाही अरे येडे आता याचा हापटा पला डेंजर बघ ना ते समाधान तर नाही ना मॅच मध्ये आहे त्याला द्या पाहिजे मग वर तो चालाय नाही गोल टाकायला नाही नाही आला मही आलाय बाई त्या दिवशी महिना बारकू देऊन टाकले 18 रन 6 बॉलला चिखलीला पहिला गोलंदाजी मार करते स्वतः महिंद्रा पहिला कशा पद्धतीने गोलंदाजी हातात घेतो महिंद्रा आपल्या संघाचा खेळ करतो महिंद्रा असा चाललेला हा सामना कोण जिंकतो कोण हारतो ते बोलत आपल्या नावासाठी गावासाठी आणि प्रतिष्ठेसाठी चाललेली ही लढत रमेश नावाचा खूप मोठ्या प्रत्येकाची क्षमता आहे तो कशा पद्धतीने हातावतो होतो की नाही आणि राम मात्र बचाव प्रयत्न करतो आणि विनाकारण 2 धावा देतो तो राम 21 5 बॉल 21 कशा पद्धतीने चाललेला सामना महिंद्रा कशा पद्धतीने गोलंदाजी हातात घेतो महिंद्रा तोरण्यावर आलं ना एवढा आता अंधार जाणार या ठिकाणी मात्र फलंदाज बाद 9 संघात येतो जमला आता जमला 50 मारणार आहे चल पण एक वाजता झाली मॅच उत्कृष्ट पद्धतीने चाललेला सामना दोन्ही संघ खेळतात आपल्या नावासाठी गावासाठी आणि प्रतिष्ठेसाठी चाललेली ही लढत कोण बाजी मारणार आणि कोण होणार आहे आजच्या दिवसाचा विजेता कोटरपाड्याच्या जागेवर चाललेला हा सामना कोण बाजी मारतो प्रत्येकजण खेळतो नावासाठी गावासाठी आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी शंकर हा नाव जो असा फलंदाज जो वंडावला येतो तो मात्र विजयासाठी मात्र येत आहे तो खालून ठेव दिसत नाही महेंद्र कशा पद्धतीने बॉल हाताळतो महेंद्र गेला बघ आणि कॅच सोडलेला आहे दोन धावा अजून मॅच आहे त्यांच्याकडे 3 बॉल 20 नाही 20 नाही 18 पंच 20 21 आता दोन ओके संघाची धावसंख्या पोहोचली आहे ते 37 आजही संघात आघाडी जरा याला ऑफ साईडली ठेवा जरा काही चेंडू शिल्लक असताना मात्र आकाश पूर्णपणे भेट होता तो आकाश नाही मात्र इथे कमबॅक करताना दिसतोय तो मानवी उत्कृष्ट पद्धतीने चाललेली ही मॅच होय आपण जिंकतोय प्रत्येकजण लोक आपल्या नावासाठी गावासाठी आणि प्रतिष्ठेसाठी चाललेली उत्कृष्ट होय अजूनही काही उत्कृष्ट पद्धतीने टोळीला बॉल आणि पाहिला बॉलवरती कितका धावसंख्या येत होती आणि ह्या ठिकाणी मात्र अजूनही काही चेंडू शिल्लक आहे क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे शेवटच्या बोलापर्यंत काहीच सांगता येणार नाही आणि या ठिकाणी मात्र कंगोळ संघ विजय झालेला आहे पराभूत संघाचे बी हार्दिक असं अभिनंदन हार जिती असतेच जरी आज मी हा माझा अंत नाही पेटून उद्या नयाने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी माझे पंख थांबणार नाही या ठिकाणी